नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा प्रश्न पहिला, भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे A.M. खानविलकर। तर A.M. खानविलकर यांची भारताचे नवीन लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पहा पुढचा प्रश्न, बायो एशिया समिट 2024 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी बायो एशिया समिट 2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे। तर पुढचा प्रश्न, दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा हा दिवस साजरा केला जातो। तर पहा पुढचा प्रश्न, जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर मित्रांनो, फ्रान्स हा देश जीएसटी लागू करणारा पहिला देश आहे आणि आपल्या भारतामध्ये 1 जुलै 2017 मध्ये पहिल्यांदा जीएसटी ही लागू झालेली होती। तर पहा पुढचा प्रश्न, कोणाच्या हस्ते स्वय प्लस पोर्टलचं अनावरण करण्यात आलं आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते स्वय प्लस पोर्टलचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर पहा पुढचा प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत हा कितव्या स्थानी आहे? तर 42व्या। तर पहा पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्याची संख्या ही सर्वाधिक आहे? तर मध्य प्रदेश या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर पहा पुढचा प्रश्न, अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे? तर मित्रांनो, शिक्षण मंत्रालयाच्या साथीने भारतीय निवडणूक आयोगाने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न, प्रो कबड्डी स्पर्धा 2024 चा विजेता संघ कोणता आहे? तर पुणेरी पलटण हा प्रो कबड्डी स्पर्धा 2024 चा विजेता संघ आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न पहा, 2022 आणि 23 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर केलेला आहे किंवा झाला आहे? तर मित्रांनो, 2022 आणि 23 या वर्षात संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा 92 व्यक्तींना जाहीर झालेला आहे। तर पहा पुढचा प्रश्न, भारत बायोटेकने टाइप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार केलेली आहे? तर मित्रांनो, भारत बायोटेकने टाइप बार ही लस टायफॉइड या रोगावरती तयार केलेली आहे। तर पहा पुढचा प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे? तर S. राजीव यांची केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती ही करण्यात आलेली आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न पहा, देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 हे कुठे भरवण्यात येत आहे? तर मित्रांनो, पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर पुण्यामध्ये देशातील सर्वात मोठं व महाराष्ट्रातील पहिलं MSME डिफेन्स एक्स्पो हे भरवण्यात येत आहे। तर पहा पुढचा प्रश्न, किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर हे आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये। तर पहा पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम हा सुरू केलेला आहे? तर मध्य प्रदेश या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम हा सुरू केलेला आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला? तर R. अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे। तर पहा पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाचा सर्वोच्च नाईट ऑफ द लीजन ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, शशी थरूर यांना फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लीजन ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर पहा पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर मित्रांनो, जवान हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न, आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते? तर मित्रांनो, प्रसिद्ध जैन संत होते आचार्य विद्यासागर महाराज। तर पहा पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी ही घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे CE-20। तर पहा पुढचा प्रश्न,
जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंग 2024 मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर 85व्या. तर जगातल्या सर्वात शक्तिशाली पासपोर्ट रँकिंग 2024 मध्ये भारताचं स्थान हे 85वा आहे. तर पहा पुढचा प्रश्न. उत्तर प्रदेशातील संभळ येथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्की धाम मंदिर याची पायाभरणी ही कोणी केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील संभळ येथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्की धाम मंदिर याची पायाभरणी केलेली आहे. तर पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील एकूण आरक्षण किती टक्क्यावर पोहोचलेलं आहे? तर 72%. पहा पुढचा प्रश्न. इंडियन प्रीमियर लीग IPL 2024 ला केव्हापासून सुरुवात होत आहे? तर 22 मार्च पासून IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे. तर पहा पुढचा प्रश्न. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? तर निरंजन शाह स्टेडियम या नावाने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे ओळखले जाणार आहे. तर पहा पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टनापेक्षा जास्त लोह खनिजाचे साठे आढळलेले आहेत? तर मित्रांनो, राजस्थान या राज्यामध्ये 840 दशलक्ष टनापेक्षा जास्त लोह खनिजाचे साठे आढळलेले आहेत. तर पहा पुढचा प्रश्न. जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झाली? तर दुबई या ठिकाणी जगातली पहिली एअर टॅक्सी सेवा ही सुरू झालेली आहे. तर पुढचा प्रश्न. पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर नरेंद्र मोदी यांना पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. 6व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याने 6व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर पहा पुढचा प्रश्न. वर्ल्ड सोशल फोरमच्या 16व्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर नेपाळ या ठिकाणी वर्ल्ड सोशल फोरमच्या 16व्या परिषदेचे आयोजन हे करण्यात येणार आहे. तर पहा पुढचा प्रश्न. पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. तर पाहूयात पुढचा प्रश्न. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? तर 15 फेब्रुवारी या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस हा साजरा केला जातो. तर पहा पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो, ओडिशा या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे. पहा पुढचा प्रश्न. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर राजस्थान या राज्यात मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 ही लॉन्च करण्यात आलेली आहे. पहा पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना ही सुरू केलेली आहे? तर राजस्थान राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना ही सुरू केलेली आहे. तर पाहूयात पुढचा प्रश्न. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिले पदक जिंकलेले आहे? तर नेमबाजी या खेळामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिलं पदक जिंकलेलं आहे. तर पहा पुढचा प्रश्न. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कोणती योजना ही सुरू केलेली आहे? तर सवेरा योजना ही प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू केलेली आहे. पहा पुढचा प्रश्न. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे? तर महाराष्ट्रातील 5 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पहा पुढचा प्रश्न. ड्युरंड कप 2023 ची 132वी आवृत्ती कुणी जिंकलेली आहे? तर मोहन बागान असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणते गाव पहिले फळाचे गाव ठरलेले आहे? तर धुमाळवाडी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील कोणत्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले? तर उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर जी.व्ही. पटेल मेमोरियल पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर सत्यजित मजुमदार यांना डॉक्टर जी.व्ही. पटेल मेमोरियल पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2023 मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, शक्तिकांत दास RBI नवीन गव्हर्नर यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2023 मधलं A+ रेटिंग देण्यात आलेलं आहे. तर पहा पुढचा प्रश्न. भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा करतात?
तर 5 सप्टेंबर या दिवशी भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. पहा पुढचा प्रश्न. भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर 2 सप्टेंबर 2023 या दिवशी भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर धाराशिव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर पहा पुढचा प्रश्न. एप्रिल ते जून 2023 या तिमाही भारताच्या GDP वाढीचा वेग किती टक्क्यांनी वाढला? तर 7.8%. पुढचा प्रश्न. आनंद महिंद्रा यांनी स्वराज ट्रॅक्टरचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर महेंद्रसिंग धोनी यांची आनंद महिंद्रा यांनी स्वराज ट्रॅक्टरचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर पहा पुढचा प्रश्न. जुन्या संसद भवनचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर संविधान सदन असं जुन्या संसद भवनाचे नाव बदलून नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न. मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर माधुरी पटेल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जया वर्मा सिन्हा यांची भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO पदी नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे? तर डॉक्टर रवी कन्नन आर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली G20 चा 21वा स्थायी सदस्य कोण बनलेला आहे? तर आफ्रिकन युनियन हा 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली G20 चा 21वा स्थायी सदस्य बनलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो पहिला आहे. ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक. तर पहा पुढचा प्रश्न. लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले? तर नारी को नमन वंदन अधिनियम या नावाने लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल हे सादर करण्यात आले. तर पाहूयात पुढचा प्रश्न. जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी जगातली सगळ्यात उंच नटराजाची प्रतिमा ही स्थापन करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. 53व्या दादासाहेब फाळके लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर वाहिदा रहमान असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुरुष क्रिकेट एशिया कप 2023 किताब कोणी जिंकला? तर भारत उपविजेता आहे श्रीलंका. पुढचा प्रश्न. जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जातो. तर यावर्षीच्या म्हणजेच 2024च्या राष्ट्रीय पर्यटन दिवसाची थीम काय आहे? तर थीम आहे सस्टेनेबल जर्नी टाइमलेस मेमोरीज. तर पहा पुढचा प्रश्न. सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दलजित सिंग चौधरी यांची सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला असं त्यांचं नाव आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. अयोध्येमध्ये स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बांधलेली आहे? तर अरुण योगीराज यांनी अयोध्येमध्ये स्थापित असलेल्या प्रभू रामाची मूर्ती बांधलेली आहे. पहा पुढचा प्रश्न. कानुमा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तेलंगणा राज्यामध्ये कानुमा हा उत्सव साजरा केला जातो. तर पहा पुढचा प्रश्न. 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर निकिता मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर 4थ्या स्थानावर आहे ग्लोबल फायर पॉवर रँकिंग मध्ये. पुढचा प्रश्न. आसाम वैभव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? तर रंजन गोगोई यांना आसाम वैभव पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. 2024 या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर 2024 ची प्रजासत्ताक दिनाची थीम होती विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. पाहूयात पुढचा प्रश्न. झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर चंपई सोरेन यांनी झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. पहा पुढचा प्रश्न.
19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? तर अशोक सराफ यांना 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा जाहीर झालेला आहे. तर पहा पुढचा प्रश्न. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारत हा जगात कोणत्या स्थानी आहे? तर भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारत हा 93व्या स्थानावर आहे. तर पाहूयात पुढचा प्रश्न. भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? तर प्रीती रजक असं त्यांचं नाव आहे. ह्या भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. तर पहा पुढचा प्रश्न. 69वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला? तर डेव्हिड धवन यांना 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक हे राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो 10% इतके आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक हे राज्य विधिमंडळामध्ये संमत करण्यात आलेला आहे. तर पुढचा प्रश्न. जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर BR कंबोज यांना जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर पहा पुढचा प्रश्न. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर डॉक्टर अरविंद पणगरिया यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती ही झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा. तर कोणत्या देशाने ब्रिक्स 2024 चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे? तर मित्रांनो रशिया या देशाने ब्रिक्स 2024 चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. तर पहा पुढचा प्रश्न. फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर गॅब्रियल अटल यांची फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्या द्वारे उद्घाटन होणार आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पुढचा प्रश्न पहा. दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 15 जानेवारी या दिवशी भारतीय सैन्य दिवस हा साजरा केला जातो. तर पुढचा प्रश्न. जागतिक बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज काय व्यक्त केलेला आहे? तर 6.4% इतका आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळालेलं आहे? तर इंदोर या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन हे मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न. स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो इंदोर या शहराला स्वच्छता सर्वेक्षण 2023 चा स्वच्छ शहराचा पुरस्कार हा मिळालेला आहे. तर पहा पुढचा प्रश्न. 19 फेब्रुवारी 2024 रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी केली आहे? तर 394वी. पुढचा प्रश्न. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून किती करण्यात आली? तर दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून 15 लाख इतकी करण्यात आलेली आहे. तर पहा पुढचा प्रश्न. अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर जवान या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केलं गेलं आहे? तर अमळनेर या ठिकाणी. तर पहा पुढचा प्रश्न. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर मित्रांनो उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातले पहिले राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न. तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ही कोणी घेतलेली आहे? तर रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पुढचा प्रश्न. स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर शुभमन गिल यांना स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पाहुयात पुढचा प्रश्न. 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पुष्पा भारती यांना 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर सुनील शुक्रे यांची मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केलेली आहे? तर सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न, भारताचा जीडीपी सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे? तर भारताचा जीडीपी हा सध्या 3.6 ट्रिलियन डॉलर इतका आहे. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्याने प्यारी बहना निधी सन्मान योजना ही सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? तर 5व्या. पुढचा प्रश्न पहा, रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, त्रिपुरा या राज्याचा आहे रिसा हा आदिवासी पोशाख ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारलेले आहे? तर मित्रांनो, रिलायन्स या समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? तर 11व्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 2023-24चा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर उदयन मीमांसक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पहा, समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूयात, जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 6 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीव दिवस हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश हा नेटोचा 32वा सदस्य देश बनलेला आहे? तर मित्रांनो, स्वीडन हा देश नेटोचा 32वा सदस्य देश बनलेला आहे. तर पुढचा प्रश्न पहा, जागतिक कर्करोग दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर 4 फेब्रुवारी या दिवशी. पुढचा प्रश्न, मार्च 2024 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? तर जेफ बेझोस हे मार्च 2024 मधले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, जे की अमेझॉनचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत? तर ऋतू बाहरी या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य महिला न्यायाधीश या बनलेल्या आहेत. तर पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती ही केलेली आहे? तर डॉक्टर अरविंद पणगरिया असं त्यांचे नाव आहे. यांची केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता? तर फ्रान्स हा जगातील पहिला देश आहे ज्याने गर्भपाताला घटनात्मक अधिकार दिलेला आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो सेवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे? तर कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो सेवाचे उद्घाटन केलेले आहे.